नुरानी मशीद जवळ कष्टकरी तरुणांची इफ्तार पार्टी 2 ते 2.5 हजार बांधवांनी एकत्र येत दिला बंधुभावाचा संदेश। पवित्र रमजान महिन्यात रोजा म्हणजे संयम, श्रद्धा आणि माणुसकीचा सण। याच भावनेतून सांगलीतील नुरानी मशीद जवळ नुरानी फ्रेंड सर्कल यांच्या वतीने व परिसरातील कष्टकरी तरुणांनी एकत्र येत फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले। या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि सुमारे 2 ते 2.5 हजार हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रोजा सोडत बंधुभावाचा सुंदर संदेश दिला। इफ्तारची वेळ जवळ येताच परिसरात एक वेगळेच भावनिक वातावरण निर्माण झाले होते। उपवास केलेले मुस्लिम बांधव, त्यांच्या सोबत उभे असलेले हिंदू बांधव आणि सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची भावना या क्षणाने धर्मापलीकडचा माणुसकीचा सेतू निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या कार्यक्रमासाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। रोजा सोडण्याच्या वेळी सर्वांनी एकत्र बसून इफ्तारचा आस्वाद घेतला। त्या क्षणी धर्म, जात, पंथ यांचे भेद विसरून माणुसकी आणि आपुलकीचा खरा सण साजरा होत असल्याचे दृश्य अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे होते। या इफ्तार पार्टीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमामागे कोणतेही राजकीय पाठबळ किंवा हस्तक्षेप नव्हता। परिसरातील कष्टकरी तरुणांनी स्वतःच्या मेहनतीतून, लोकसहभागातून आणि सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम उभा केला। या भागातील तरुण मंडळी नेहमीच गरजू, दीनदुबळे या आणि अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून जातात। त्यामुळे त्यांचा हा उपक्रम केवळ इफ्तार पार्टी न राहता माणुसकीचा उत्सव ठरला। या प्रसंगी शाहरुख तांबोळी, मंजूर पठाण, फिरोज बेग, अमन पठाण, हैदर बेग, मोईन अत्तार, खलीद बेग, साद मुंशी, वाजद मुल्ला, माज मुंशी, रियाज मुल्ला, अज्जू तांबोळी, सुभान बागबान, मुस्तफा मुजावर, अयान जमादार, अयान नदाब, अमन नदाब, दाऊद शेख, इब्राहिम शेख, करीम लाला, जुनेद बागवान, तौफिक मेस्री, सोहिल सय्यद, अरहान सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते। एकत्र बसून रोजा सोडताना दिसणारे हिंदू मुस्लिम ऐक्य, तरुणांचे सामाजिक जाणीव आणि माणुसकीची ऊब यामुळे हा इफ्तार सोहळा सांगलीत बंधुभावाचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे। चिकलीच्या अंदर हा अस्सलामुअलैकुम, नमस्कार। आज नुरानी फ्रेंड सर्कल तर्फे 2 ते 2.5 हजार लोकांसाठी जेवण केला होता। सर्व हिंदू व मुस्लिम लोकांनी मिळून हा कार्यक्रम संपन्न केला आहे। मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो। इफ्तारीचा कार्यक्रम केला होता, महिलांसाठी वेगळं आणि जेंट्ससाठी केला होता। कार्यक्रम संपन्न झालेला आहे। सगळ्यांचा धन्यवाद करतो।